महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा बेळगाव सीमावाद आता पुन्हा एकदा पेटलाय। याचं कारण म्हणजे बेळगावमध्ये होणाऱ्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास निघालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कागल येथे सीमेवर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी अडवलं। यावेळी प्रमुख नेते आणि पोलीस यांच्यात झटापट देखील झाली। त्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। कर्नाटकातून येणारी वाहने देखील अडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला। त्यामुळे सीमावासियांकडून संताप व्यक्त केला गेला। हा सीमावाद अनेकदा तणावपूर्ण स्थिती निर्माण करताना दिसलाय आणि त्यामुळे दोन्ही राज्यांमधील संबंधांमध्ये तणाव देखील निर्माण झाला। पुन्हा एकदा बेळगाव सीमावाद कशासाठी, किती वेळा याच मुद्द्यावरून राजकारण होणार आहे, याचाच आढावा घेऊयात आजच्या #राजकारणाच्या एपिसोडमध्ये। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागावर असलेला बेळगाव हा प्रदेश मराठी भाषकांचा बहुसंख्य असला तरी कर्नाटक राज्यात समाविष्ट आहे। यामुळे दोन्ही राज्यांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सीमावाद सुरू आहे। महाराष्ट्र सरकारचा दावा आहे की बेळगाव आणि परिसरातील अनेक गावे भाषिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रात सामील होण्यासाठी योग्य आहेत, परंतु आता कर्नाटक सरकारचा दावा आहे की हा प्रदेश ऐतिहासिक दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या कर्नाटकचाच भाग आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा रखडलेला आहे। ठराविक काळासाठी हा मुद्दा वर येतो आणि ठराविक काळानंतर हा मुद्दा खाली देखील जातो। आता मागच्या 4 ते 5 दिवसांपासून हा मुद्दा चर्चेचा विषय ठरतोय। तर ते कशावरून, चला जाणून घेऊया। कर्नाटक शासनाच्या वतीने बेळगाव येथे गेली काही वर्ष हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीची जोरदार विरोध करत असते। रविवारी रात्रीपासूनच पोलिसांची यंत्रणा सतर्क होती। त्यांनी रात्रभर समितीच्या प्रमुख नेत्यांच्या हालचालींवर बारीक नजर सुद्धा ठेवली। सोमवारी म्हणजेच काल सकाळपासून धर्मवीर संभाजी चौकात जमणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच हिंडलगा भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले। तर दुसरीकडे महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी जात असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक पोलिसांनी अडवलं। कोल्हापूर येथील छत्रपती ताराराणी पुतळ्यापासून सर्वजण भगव्या रॅलीने कागल येथे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आले होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद तर उद्धव ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा देत कर्नाटक राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। यावेळी दोन्ही राज्याचे सुमारे 200 ते 250 पोलीस आणि अधिकाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा होता। पोलिसांचे कडे तोडून कर्नाटकात जात असताना पोलिसांनी मात्र शिवसेनेच्या नेते मंडळींना अडवलं। त्यावेळी शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार प्रतिकार देखील केला। पोलीस आणि पदाधिकारी यांच्यात झटापट झाली, जोरदार खेचाखेची झाली आणि बाचाबाची सुद्धा झाली। याच वेळी पदाधिकाऱ्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं। कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। यावेळी पोलिसांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवडे आणि संजय पवार, सुनील शिंत्रे, संभाजीराव भोकळे, अवधूत साळोखे, सुनील मोदी व इतर कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलाय। हा वाद काही नवीन नाहीये। महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील बेळगाव सीमावाद हा दीर्घकाळ चालत आलेला प्रश्न आहे। एनडीए आणि काँग्रेस यासारख्या विविध केंद्र सरकारांनाही हा प्रश्न अजून देखील सोडवता आलेला नाही। या वादाच्या भाषिक आणि भौगोलिक संबंधांपैलून व्यतिरिक्त अनेक असे इतर घटक आहेत ज्याने हा प्रश्न अधिकच बळकट होतो। तसं पाहायला गेलं तर एनडीए सरकारच्या काळात या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं गेलं, ज्यामध्ये पक्षाच्या वैचारिक आणि निवडणूक विचारांचा महत्त्वपूर्ण प्रभाव होता। त्याचप्रमाणे जेव्हा काँग्रेस सरकार ही केंद्रात होती तेव्हा पक्षाच्या स्वतःच्या राजकीय गणितांना आणि प्रदेशातील आघाड्यांनी या प्रश्नाकडे त्यांच्या दृष्टिकोनातून प्रभाव टाकला होता। दोन्ही राज्यांनी एनडीए आणि काँग्रेसचं सरकार पाहिलंय, मात्र अजून सुद्धा हा मुद्दा जैसे थे तसाच आहे।
या वादाची सुरुवात होते ती बेळगावचा समावेश जेव्हा म्हैसूर राज्यात होतो तेव्हापासून। खरं तर सध्याचं कर्नाटक राज्य म्हणजे पूर्वीचं म्हैसूर हे राज्य। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 साली भारतातील पहिलं राज्य म्हैसूर हे बनलं। 1 नोव्हेंबर 1973 साली म्हैसूरचं नाव बदलून कर्नाटक करण्यात आलं। त्यामुळे कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस हा 1 नोव्हेंबर असा आहे। त्याआधी 1956 साली तत्कालीन म्हैसूर राज्याचा सीमा वाढवण्यासाठी विजापूर, धारवाड, गुलबर्गा, बिदर यासह बेळगाव जिल्ह्यातील म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला। यावेळी भाषा व प्रांत रचना लक्षात न घेता प्रशासकीय कामांमध्ये बदल करण्यासाठी किंवा बदल घडवण्यासाठी कायदा मंजूर करत बेळगावचा समावेश म्हैसूर राज्यात करण्यात आला। या राज्याची राज्यभाषा कन्नड असली तरी सध्या बेळगावसह सीमा भागामध्ये कन्नड भाषेची सक्ती केली जाते। त्यामध्ये कारवार, निपाणी, बिदर, बेळगाव या शहरासह 865 खेड्यांचा समावेश या राज्यात करण्यात आला। सीमा भागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला आणि तेव्हापासूनच महाराष्ट्र भाषिक म्हणजेच मराठी भाषिक जनतेचा सीमा प्रश्नाचा हा लढा सुरू झाला। सीमा लढा जरी रस्त्यावरच्या आंदोलनांमधून आणि निवडणुकांतून अनेक वर्षातून चालत राहिलाय तरीही हा वाद नंतर न्यायालयातही झालाय। 29 मार्च 2004 साली विलासराव देशमुख जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नावर दावा देखील करण्यात आला। त्यावर 2006 साली पहिली सुनावणी झाली। तेव्हापासून धीम्या गतीने ही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे। हे सर्व सुरू असताना कर्नाटक सरकारने काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता। त्यानुसार राज्य कमी करणे, सीमा वाढवणे, नावात बदल करणे असे अधिकार हे संसदेला असतात। त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याचा अधिकार न्यायालयाला नाही। त्यामुळे हा प्रश्न केंद्र सरकारने सोडवावा असं या अर्जात नमूद करण्यात आलं। दरम्यानच्या काळात या भागात कर्नाटक सरकारने आक्रमक पावलं देखील उचलले। बेळगावचं नाव बदलून बेळगावी असं करण्यापासून ते इथं कर्नाटकच दुसरी राजधानी बांधून तिथे दरवर्षी अधिवेशन भरवण्यापर्यंत अनेक निर्णय कर्नाटककडून त्या राज्याचा दावा बळकट करण्यासाठी घेतले गेले। कर्नाटक सरकारची काही कार्यालयेही इथे सुरू केली गेली आहेत। इथे आता मराठी भाषांपेक्षा अनेक कन्नड भाषिकांची संख्या आता जास्त असल्याचा दावा ही या राज्य सरकारकडून करण्यात आलाय। सीमा भागातील मराठी भाषकांवरील कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात आता राज्य विधिमंडळात काल सोमवारी म्हणजेच एक संतप्त पडसद देखील उमटले। राज्य सरकारतर्फे कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवून महाराष्ट्र सरकार व राज्यातील 12 कोटींहून अधिक जनता सीमा भागातील मराठी भाषकांसोबत असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली आहे। एकत्र येण्याचा संविधानाने दिलेला साधा अधिकार मराठी बांधवांना कर्नाटकमध्ये बजावता येत नाही असा टोला देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटक मधील काँग्रेस सरकारला लगावलाय। तर कर्नाटक सरकारच्या कृतीचा धिक्कार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितले। बेळगाव कारवार हा प्रदेश केंद्रशासित करण्याचा ठराव एकमताने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करावा आणि तो केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। सीमा भागातील जनतेच्या मुद्द्यावर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचं चित्रही याच निमित्ताने विधिमंडळात पाहायला मिळालं। हा प्रश्न सोडवण्यासाठी भूतकाळात विविध प्रयत्न केले गेले तरी कायमस्वरूपी तोडगा अद्याप निघालेला नाही। दोन्ही राज्य सरकारांच्या आणि केंद्र सरकारच्या सहकार्याचा दृष्टिकोन आता इथे आवश्यक आहे। यात सामील असलेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भाषिक घटकांचे व्यापक आढावा घेणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त खुला संवाद तसेच सीमेवरती राहणाऱ्या लोकांच्या हितसंबंधांना प्राधान्य देऊन बेळगाव सीमावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे प्रयत्न आता केले जाऊ शकतात। तत्पूर्वी आजचा राजकीय आढावा इथेच थांबतोय। भेटू पुढील भागात एका नवीन राजकीय घडामोडीसह। पाहत रहा न्यूज अँड कट।